विशाल शेठ मदत करा मला. उठ वैभ्या, काय झालं? काय नाही, मला 20,000 रुपये उसणं पाहिजे होते. कशाला 20,000? माझी आजी ऍडमिट आहे दवाखान्यात तिच्यासाठी. अरे तुझ्या आईला काय झालं आजीला? आजीचं मेंदवाचं ऑपरेशन झालंय, त्यासाठी मला 20,000 तुमच्याकडे उसणं पाहिजे ते. बरं थांब आलो 20,000. बरं या. थँक्यू विशाल शेठ. हा, पैसे कवा देणार परत मी आज 8 तारीख आहे, 15 तारखेला देतो. हा, देणार दे. बरं चालते, जाऊ का? आजीची काळजी घे. विशाल शेठ. आजे मी तुला काय होऊन देणार नाही. आजे मी तुला वाचवणार. बायको, ही बघ आणले पैसे. सोनार मामा, माझ्या बायकोसाठी 3 तोळ्याचा नेकलेस द्या. 20,000 कमी पडत होते, घेऊन आलोय बघा. बरं डिझाईन दावतो, पसंत करून घ्या. बरं. अहो पण एवढं कसं काय लागला बँकेतनं पैसे आणायला? अगं काय सांगू तुला, मला बँकेच्या पाया पडायला लागलं, पाय धरायला लागले बँकेचं. म्हणजे बँकेत गर्दी होती ग, म्हणून कॅशियरच्या पाया पडून आणलं पैसे मी. मला ही डिझाईन पसंत आहे. बरं चालतंय. सोना मामा द्या येऊच. चला येऊ का? दिले बघा सगळे पैसे. चला. अय म्हातारे, ही बघ माझ्या बायकोसाठी सोन्याचा नेकलेस आणलाय. अरे कुत्रे, माझ्यासाठी काय आणले? तुझ्यासाठी पण आणलंय की म्हातारे? हे बघ तुझ्यासाठी चांदीची अंगठी आणल्या. बोकडा, ही चांदीची अंगठी घेऊन घाल तुझ्या बोटात. अगं म्हातारे चिडलीस काय? अरे माकडा, तुझ्या बायकोला सोन्यानं मडवले तर मला चांदीची अंगठी दे तुझी. अगं म्हातारे चिडू नको, तुझ्यासाठी आणि काहीतरी आणलंय. काय आणलंय बघू? थांब दाखवतो. हे बघ म्हातारे, तुझ्यासाठी आरकाच तपकीर आणलाय 1 किलो. अरे वा गुन्हाच आहे माझं पोरग. हा म्हातारे, आता खुश झालीस का? झालं की. बर ये बायको. म्हातारे 30 रुपयात खुश केले मी. असं का? नमस्कार आजी, कसं काय तब्येत बरी आहे का आता? मला काय झालंय? मला काय धाड भरले? अगं म्हातारे, तुझं मेंदवाचं ऑपरेशन झालं होतं नव्हतं का? कुत्रे, मेंदवा पडल्यावर आणि बोल नको. नाही झालं माझं कसलं ऑपरेशन. अगं म्हातारे, तुझ्या नातवानं वैभ्यानं माझ्याकडे 20,000 रुपये घेतले तुझं ऑपरेशन झालं सांगून. अरे येड्या, तुला सप्पय चुना लावला वैब्यानं. काय वैभ्या सत्य नाही तुला आता? अरे विसल्या, तू वैब्या सगळ्या गावाकडे पैसे घेतोय उकळून माझं ऑपरेशन झालंय म्हणून. बर, आता दाखवतोस त्याला. मला 20,000 रुपये उसणं पाहिजे होतं, त्या की तेवढे. कशाला रे? काय नाही, आमच्या आजीच्या मेंदवात का नाही आंबागुळी अडकल्या, ते ऑपरेशन करून काढायसाठी पाहिजे ती. अरे पण मेंदवात कशी काय अडकली? ती काय नाही, आजीनं आमच्या आंबागुळी खाल्लेली आणि वाडीवर स्टोरीचा व्हिडिओ बघत बसलेली, मग ती हसली आणि झापतीची आंबागुळी मेंदवात जाऊन अडकली. अरे पण घशात जाईल, मेंदवात कशी काय गेली? काय नाही, घशात होला आजीच्या, तिथनं झापतीची वर गेली बघा. बरं त्या की मला 20,000 रुपये उसणं लगेच देतो परत तुमचं. सगळे असं म्हणते परत आणून देतो आणि देत कोणच नाही. आबा देतो की, आता काय गाव सोडून जातो आबा का पुढे ते तुमचं पैसे. बरं आत्ताच बँकेतनं काढून आणते 20,000 रुपये. उसाचं बिल झालंय तर. बरं चालतंय आबा, थँक्यू. परत कधी आणून देणार? परत ह्या महिन्याच्या 32 तारखेला देतो. बरं हा चालतंय. थांब 32 तारीख कधी असते मी लागला गांडवायला? आबा काय नाही, 35 तारखेला देतो. 35 तारखेला देतो. आपलं 25 तारखेला हो आबा, 25 तारखेला देतो तुमचं पैसे. बरं चालतंय. वैद्या सुकायच्या, मला काय तुम्हाला चुना लावला इकडे आला विशाल शेठ, 2 मिनिटं. कसला चुना म्हणतो देऊ? काय ना आबा, सकाळी पानाला चुना लावायची चुकून त्याच्या तोंडाला चुना लावला हो, ती विचारत होता, बाकी काय नाही. लवकर भुसणार नाही तर तुझं काय खरं नाही. बरं आबा, मी त्याजवळ जातो आणि तिथनं विचारतो मला किती रुपये दिले, तर तुम्ही सांगा 20,000 रुपये दिले, चालतंय का? बरं पोरा, ठीक आहे. चालतंय, जातो. आला विशाल शेठ. अरे की लवकर. काय विशाल शेठ? अरे रत्ताया, म्हातारीचं ऑपरेशन झालं असं खोटं सांगून माझ्याकडे 20,000 घेतल्याशिवाय दे माझे पैसे आता. अहो सॉरी विशाल शेठ, मला महत्वाच्या कामासाठी लागणार होतं म्हणून घेतलं होतं. ठीक आहे, मला माहित नाही, माझे 20,000 रुपये दे. देतो की. तो आबा बसला त्याजवळ, तुमचं 20,000 ठेवली, ती जाऊन घ्या. म्हणजे मी तिकडे जातो पैसे घ्यायला, तू पळाय मोकळा नाही. नाही अहो, तुम्हाला पटत नाही काय दिलेलं नाही तसं वाटतंय काय? नाही पटत मला. थांबा आबा, किती रुपये? 20,000 रुपये. कळलं का? बरं थँक्यू बरं का पैसे दिल्याबद्दल. बरं चालतंय, घ्या जातो घेऊन. हा जातो. पैसे मिळाले. बराबा द्या माझं 20,000 रुपये तेवढं. कसलं 20,000 रुपये? अहो आत्ता वैभ्याने विचारला म्हणला की 20,000 रुपये देतो मला. अरे त्या वैभ्याने त्याच्या म्हातारीच्या ऑपरेशनसाठी 20,000 रुपये घेतली ती माझ्याकडे. ती सांगितलं त्याने विचारल्या. काय म्हणजे मला त्यासाठी 20,000 रुपये नाही ठेवलं तुमच्याकडे? नाही वैभ्या सुट्टी नाही तुला आता. बरं ती नव मग त्या वैभ्याला काहीतरी म्हणतात चुना लावला. कसला चुना लावलाय त्यानं? आता जसा तुम्हाला चुना लावला का नाही तसा मला बी चुना लावलाय त्यानं. म्हणजे त्याच्या आजीचं ऑपरेशन काय नाही झालेलं, त्याने घटविलं आपल्या दोघांनी. वैभ्या आता मेलास तू. बायको ही बघ
गावातल्या अजून एकाला गंडीवला आणि त्याच्याकडून 20,000 रुपये उसणं पाहिजेत म्हणून आणलं ती. बरं आता एक काम करा, जावा गावातल्या हॉटेलमधनं 4 प्लेट भजी घेऊन या. बरं चालतं घेऊन येतो. तू तर मला जेवायला वाढत 10 मिनिटात येतो मी. बरं चालते. अय भावा 4 प्लेट भजी दे रे. थांब 2 मिनिटं देतो. बरं चालतंय. आईला तो वैब्याचा आहे वाटतं. ए वैब्या सुकायच्या मला गंडीवलंयस, तुला सुट्टी नाही, इकडे ये. आला आबा मार नका मला. तुमचं 20,000 देणार आहे मी. दे मग लवकर. देतो. त्या भजीवाल्याजवळ तुमचं 20,000 रुपये ठेवली ती जाऊन घ्या. मला नाही पटत. अहो खरोखर ठेवली ती पटत नाही काय? नाही. अय किती? 20 आहे का? 20 जा घ्या 20,000 रुपये बरं जा तू, माझं मी घेतो पैसे. बरं जातो आबा. जा तू. ए दे लवकर. हा ही घ्या. 20 आहेत नव्हता. वय सर गरम आहेत. काय पैसे गरम आहे ती? पैसे नव्हत 20 भजी द्या. अरे 20 भजी नव, माझं 20,000 रुपये दे. त्या वैब्यान दिलेलं. अरे कसलं 20,000? ते वैब्या मला म्हटलं आम्हाला भजी द्या म्हणून 20 भजी दिली ती आपण. वैब्या आता तू तुकडच करणार आहे, परत गंडीवलंस मला. ए बायको वाचू मला. अहो काय झालं एवढं पळायला? काय नाही, मी त्या आबाकडे उसनं 20,000 रुपये घेतलं होतं नाही, तेव्हा आता रस्त्यात मागत होता, त्याला कस तरी गंडवून पळून आलोय. बरं जावा घरातला जावा. बरोबर. सुकायच्या कुठे जाशील आता? माझं 20,000 रुपये दे. अहो विशाल शेठ देतो की, आता काय गाव सोडून जातो मी. तू जाशील पण गाव सोडून, मला तुझ्या भरोसा नाही बाबा. कसं आहे उसनं पैसे देणं म्हणजे एक जातो आहे. मी पैसे देणार आणि तू गायब होणार. अहो विशाल शेठ देतो की थोड्या दिवसात तुमचं अहो पैसे. भाऊजी देतो की तुमचे पैसे. कवा देणार? सोयाबीनचं बिल आल्यावर देतो. सोयाबीनचं बिल कवा येणार? सोयाबीन लावल्यावर. सोयाबीन लावणार कवा? रान घेतल्यावर लावणार. रान कवा घेणार? आता सांगितलं की सोयाबीन बिल आल्यावर. अरे सुकायच्या मला बोलण्यात कडवू नको. माझं पैसे दे आता. आता नाही माझ्याकडे पैसे कुठले देऊ? चल बँकेत जाऊन बघूया तुझ्या खात्यावर आहेत का पैसे. बँकेत नको बाबा नो. उद्या देतो, गर्दी असेल बँकेत. हा म्हणजे 100% तुझ्या खात्यावर पैसे असणार आहेत. चल माझ्या गाडीवर चल जाऊया आता. बरं चालतंय चला. हॅलो बायको, हळूवाडा पडेल मी. बस गाडी. हा बसतो. हळू जाऊ दे. हा हळूच आहे. अरे खिचत आपतो नको, मोकात घे सर, रुपया खिचत. अहो दादा खिस्सा आपसत नव्हतो, डुंगाण खाजत होतो, म्हटलं आग होईत असेल. तुझं खाजर की मग. मला वाटलं माझं का डुंगाण फुडाय. चला ए दादा थांबा. काय झालं? तिथे ATM मधनच काढून देत तुम्हाला पैसे. बर ये लवकर. बरं. विशाल शेठ लागलीच 50,000 रुपये काढलं बघा. ही धरा तुमचं 20,000 रुपये आणि 20,000 रुपयाचं 5,000 व्याज घ्या. व्याज? होय. ब्याला का तू खरंच लय चांगला माणूस आहेस. मला वाटलं तू माझं पैसे बुडवणार, पण तू माझं 20,000 दिलंस आणि वरनं व्याज पण दिलंस. होय त्या आवाज पण लागलीच 20,000 द्यायचा देतो जातो. बरं जा दे जा. चालतंय जाऊ का? हा जा देव माणूस आहे. आईला वैब्या खरंच देव माणूस आहे. भावानं व्याज पण दिले. अरे व्याज कसला आलाय? गावात माझ्या खात्याला 50,000 कोणी काढले? अरे बहुतेक बायकोनं काढला असणार. फोन लावून विचारतो तिला. हॅलो बायको, माझ्या खात्याला 50,000 काढलेस काय तू? काय? वैब्या परत गांडीवलंच, मला सुट्टी नाही तुला. मी याला सदा तू वैब्या बाहेर आबा. वैब्या कुठे गेले? अरे ते आपलं पैसे बुडवून गाव सोडून पळून गेलाय. काय? गावात काय माहित नाही. मला